वैतागतो का गानू? अरे आभाळ फाटून तर पडला नाही ना अंगावर गानू? अरे माझा दुश्मन कैलास सुटून आला तुरुंगातून. काय म्हणालास? काही नाही, तसं नाही, म्हणजे ऐकताच आमच्या तावडीत सापडणार. बोला साहेब, कुठं आहे तो कैलास? त्याची खांडोळी करून कोल्ह्या कुत्र्यांना घालतो. टू फॉक्स अँड डॉग्स. आता मीही तापलोय. आय एम हॉट. मी त्याचे हे करीन, मी त्याचे ते करीन. व्हॉट नॉट एट व्हॉट. येस गाडवा, तू काही करू नकोस. घासलेटचा डबा घेऊन ये आणि ओत माझ्यावर आणि काढी लाव. जातो. कुठं चाललास? घासलेटचा डबा आणायला. हराम खोरा, माझ्या मनावर उठलास. इकडे तुला कशासाठी पाठवलं होतं? समीर शेठ भेटला नाही, ते गावी गेले. वेली वेली दूर गावी गेले. आताच काय आलं त्याला गावी जायला? तू असं कर, विक्रम बाहेर गेलाय, त्याला लवकर बोलव. आपण हे सावधगिरीने राहिलेलं बरं. रामग्या, आज तुला मी मोठा पाडणार. कैलास, तुझा दुश्मन, तुझा हाड वैरी. माझ्याशी दुश्मने पद करून स्वतःच्या आयुष्याचा विध्वस्त करून घेऊ नकोस. आणखी काय व्हायचं बाकी ठेवलास? माझ्या साऱ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केलास. आणि काय करणार आहेस? कैलास, नेमूनपणे चालू लाग. माझी माणसं येण्यापूर्वी तोंड काळ कर. माणसं इकडा स्वतःच्या जीवावर बेतला तेव्हा तुला माणसं आठवू लागली. पण माझ्या जीवाचं काय केलंस तू? मला नाग तुरुंगावर भोगावा लागलास. पैशाच्या जोरावर हिराची साक्ष फिरवून माझ्या जीवाची खेळ खंडोबा केलास. का केलास हरामखोरा? कैलास, जिभेला आवर घाल. जिभेला आवर घालण्यापूर्वी तुझी जे मुळासकट छाटली जाईल. तुला खडी फोडण्याऐवजी फासावर जायचं आहे काय? होय, येताना जलाच्या नावाने चिठ्ठी लिहून आलोय. खोली साफ करून ठेव म्हणून. रंगाचा हिसाब चुकता करून येतोय म्हणून सांगितलंय. म्हणजे अजून तुझी गर्मी पुरी झाली नाही वाटत? अरे कशी पुरी होईल? आगी तेल उठल्यावर भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. कदाचित त्या भडक्याच्या वनवात या अगोदर तू इथून जावं हेच ठीक. अरे तुरुंगाचे कणकण गट पेटून आलोय. तो साधा जाण्यासाठी नाही, फुकट नाही जाणार. मग काय करणार तू? काय करणार? अरे तुझं शिर या फळची ना उडवणार मी. अरे हट. रंग्या, ज्या हाताने तू झिराचा नाजूक देह कुचकळलास, ज्या माझ्या हाताने बहिणीवर वर्ष केलास, ते तुझे हात मी आता फोडणार आहे. हे हात मला दे. हे हात मला दे रंग्या. कैलास, कैलास मला माफ कर. आता माफी नाही. हे हातात तोडायचे आहेत मला. अगं तू कशाला आलीस मध्ये? दादा, पोलीस पाठवण चालू आहे. पोलिसांना ऑर्डर आहे कैलास जिथे दिसेल तिथे गोळी घालून ठार करा. आणि आपले बाबा सुद्धा. काय झालंय बाबांना? बाबा कसं तरीच करतात रे. रंग्या, आज तू वाचलास खरा, पण लक्षात ठेव, दुसऱ्या वेळी येईल त्यावेळी तुझा शिर तुझ्या धडावर राहणार नाही. सुषमा, तू हो पुढं, मी आलोच मागे. हे पोलीस मला पकडू शकणार नाही. जा लवकर.
मला कुणाचीही गरज नाही. कोणीच नाही माझं. माझ्या मतीला भेसूळ सुद्धा नाही. कशाला हवाय ते? हा भुजंग कुठे गेलाय? तोच तर फितूर झाला नाही ना? नाही, तो तसा करणार नाही. विक्रम साहेब येत आहेत. आता मला कुणाचीही गरज नाही. तू सुद्धा चालता हो. मी सुद्धा नको? अहो मग तुम्हाला टी कोण देणार? जेवण कोण देणार? वॉटर कोण देणार? तुझा बाप. पण माझा बाप इथं नाही. पण मालक, हाताला काय झालं? कैलास आल्याची खोड. म्हणजे कैलास इथं येऊन गेला? मला सांगायचं नाही. तो भित्रा भागूबाई आहे, तुला काय सांगायचं? मी डरपोक नाही. मी लायन आहे, टायगर आहे, साप आहे, डोंकी मंकी नाही. गधा आहेस तू. मी गधा? मग माझे आई वडील आणि मालक गधा कसे? माणूस कसे? मूर्खा, इथं माझ्या जीवनाचा सत्यानाश होतोय आणि तुला चेष्टा सुचते. तसं नाही साहेब. बरं, आधी तुमच्या हाताला मलमपट्टी करतो. नकोय, तुझा या वेदनाने तेवढं तरी पाप कमी होऊ दे. मालक, अशानं पाप कमी होत नाही. ते धुण्यासाठी मन पश्चातापानं धुतलं पाहिजे. येते. देवीच्या हातचं एवढं चांगलं अमृत मालकांना नको. नट नट मी पितो. कलेजा एकदम कोल्ड झाला, म्हणजे थंड झाला. मेहमान, आज जाऊन कानूचा आधी बंदोबस्त कर. रंगराव, अरे रंगराव. आता आलास? जा, वीज घेऊन ये. अरे घटाघट प्यायचं आहे मला. ते सुद्धा देऊ की, पण असं झालं तरी काय? आणि हे हात? कैलास आल्याची खोड. म्हणजे कैलास येऊन गेला? नाही, कैलासचं भूत येऊन गेलंय. अरे तू आहेस कुठं? पण मी तर रस्ती बंदोबस्त करून आलो होतो. तरी पण तो आला माझा जीव घ्यायला. यावेळी इथं कुणीही नव्हतं. ना तू ना रहमान, फक्त माझं दैव होतं. आता मला कुणाच्याही आधाराची गरज नाही. पण मला आता तुझ्या आधाराची आता तर खरी गरज आहे. फक्त काही सेकंद. याचा अर्थ? हे बघ, तो कैलास काही तुला जिवंत सोडणार नाही. तुझं रक्षण करणं माझं काम आहे. म्हणून मेहमानला घेऊन आलोय. त्याला 10,000 रुपये पाहिजे किंवा कंपनीचा 10 पैसे पार्टनर. काय म्हणतो? यात भावग काय आहे? मजुराच्या पोटावर लाथा मारून कमावलेल्या हिस्स्याचा तेवढा तरी वाटेकरी. डोकं तर फिरलं नाही ना तुझं? या भुजंगानं दुसऱ्यांचं डोकं फिरवलंय, स्वतःच नाही. तुझ्या मनात काहीतरी काळं भर आहे. लवकर ओळखलंस. हे कागद तू फक्त सही कर, म्हणजे पुढचं मी बघतो. नाही, शक्य नाही.
या कोऱ्या कागदावर मी सही करणार नाही. तुझ्याशी हुज्जत खाली बसायला मला वेळ नाही. तुला सही करावीच लागेल. अरे हा पापाचा पैसा एकट्यानं खाऊ नकोस. पोट फुटेल तुझे. आम्हालाही भागीदार करून घे. एरवी तरी आम्ही तुझे साथीदारच ना. मी कधीच कल्पना केली नव्हती की तू असा डाव टाकशील म्हणून. अरे वेळोवेळी मग मानेत हे पैसे दिले, स्वतःच्या हाताने दिले. अरे नोकर न मानता दोष मानला. एवढा मोठा विश्वासघात रे. काय विश्वासाचा असा विश्वासघात केला. त्या उपकाराची अशी परतफेड. अरे तू काय उपकार करणार माझ्यावर. माझे तुझ्यावर उपकार आहे. मालकाचा खून करून कसा बसवायचा आणि त्याची अवाढव्य संपत्ती कशी गवंडूत करायची हे तुला मी शिकवलं. हिराच्या केसीतून मीच तुला मुक्त केलं. तुझ्या जीविताचे रक्षण मीच केलंय. आणि विश्वासाचं म्हणशील तर त्या देव माणसानं किती विश्वास टाकला होता तुझ्यावर, पण त्याचाही तू विश्वासघात केलास. तुझ्या पत्नीचा तुझ्यावर केवढा विश्वास, पण तिचाही तू खून केलास त्या साध्वीचा. आणि आता मला विश्वासाची व्याख्या सांगतो. चल निमटपणे सही कर. एवढा कुटील डाव समजल्यावर मी सही करीन असं वाटलं तुला? जा. अशा सापाशी मला यापुढे काहीचाही संबंध ठेवायचा नाही. उद्या हिशोब घेऊन जा. हिशोब घेऊन की देऊन? हरामखोर. अरे माझाच कुत्रा मला भक्त, माझाच मांजर मला म्याव करत. रहमान तू? होय मी. होय रहमान. त्याच्या कमरेत सुरायत तो पाहिलास? क्षणाचाही विलंब न लावता पोटात घुसेल. पिस्तॉल कुठे आहे तुझ्याकडे? ते आहे माझ्याकडे. चल निमूटपणे सही कर. सुषमाशी लग्न करण्याचा माझा हेतू सिद्धीस गेला नाही, तरी पण तुझ्या इस्टेटीशी लग्न करण्याचा हेतू मी सिद्ध करेन. चल काय म्हणतो मी? सही कर. रहमान घुसाव. तो तुझा ऐकणार नाही. माझ्या हुकमाचा ताबेदार आहे तो. रहमान घुसाव. थांब रहमान. जा. आज माझे डोळे उघडलेस तू. भावात आणि मालक मजुरात वैर निर्माण करून तू त्याचा फायदा घेतला. आपसात भांडण लावून त्या आगीवर तुझी पोळी भाजून घेतली. हे कधीच ठाऊक झालं नाही रे. ते तुला ठाऊक असतात तर तू माझाही खून केला असतास, पण ते जमलं नाही म्हणून सही कर. माझ्या पापाचं प्रायश्चित मला भोगावत नाही. ओके रंगराव. आता तुझ्या या संपूर्ण कारखान्याचा मालक मी आणि हा रहमान. तू एक मजूर म्हणून काम कर. मजूर, कामगार, माझा नोकर. एका महिन्यात हा बंगलाही खाली कर. चल रहमान. चोर, बदमाश, विश्वासघाती. तू माझा विश्वासघात केला रे.
बापू बापू मला क्षमा कर, मामा मला क्षमा करा. ज्याने माझ्यासाठी कष्टा घातल्या त्यांना श्रीमंत्या धुंदीत मी फार विसरून गेलो. विक्रम सारख्या भावाचं नाते धुळीत मिळवलं आणि आज डोळ्यावरील श्रीमंतीची धुंदी हातकण उचलून खरे देव माणूस पाहू शकलो. पण आता फार उशीर झाला. काय झालं दादा? दूर व्हा माझ्यापासून. या पाप्याचं तोंडही पाहू नका. असं काय करतो दादा? मला प्रायश्चित हवंय. मला एवढं कठोर प्रायश्चित दे की तसं कुणालाही मिळाला नाही. अरे हाल हाल करा माझे. हे पापी हात तोडून टाका. या पापी डोळ्यांच्या खाचा करा. हात पाहिलं किती जणांच्या आयुष्याचं वाटोळ केलंय. तोडून टाका माझे हात. मोडून टाका माझे पाप. ओढून टाका माझे. मला फाशी दे. कुठे आहे तो रंग्या शेठ? राम खोराम इथंच आहे. हे बघ तुझे सगळे सोयरे आले तुला जा विचारायला. घे त्यांना उत्तर. रंगाराव मुर्दाबाद. रंगाराव को गोळी मारो. कंपनी बंद करो. कंपनी बंद करो. रंगाराव मुर्दाबाद. ज्या मजुरांना ढोराप्रमाणे वाढवलंस ते विधवत पोट फाटीला लावून आले तुला जा विचारायला. ज्या सुकुमार पोरीची अब्दुल लुटलीस त्यांच्या सगळे सोयरे आले तुला जा विचारायला. आणि तुझं हे घर जाळायला. हे त्यांना उत्तर. आहे तुझ्या ताकद? अरे बोलत का नाहीस? बापाने भांड केलं तुझं तोंड. तसं असेल तर या फारशीनं तुझं तोंड उघडावं लागेल. दादा समजून घे रंगराव दादाला. शेवटी आपलाच भाऊ आहे ना तो. हा भाऊ? असा नालायक भाऊ? कैलास त्याच्या डोळ्यावरती श्रीमंतीची धुंदी साफ उतरली आहे. आणखी असेल तर उतरतो चालायची. अरे पण सोडा त्याला. माझं प्रायचित त्याच्याकडून घ्यायला. कैलास थांबलास का रे? उचल ती पर्ची आणि हा पापाचा पाडा पहाड क्षणात फोडून टाक. मला ठार करून माझा लवलसही ठेवू नको. या समाजाची नरकवाद नष्ट करून इथं पुण्याचा बगीचा अरे हो पुढं आणि घाल घाव पर्चीचा. आज तुझे डोळे उघडले काय? ज्याला मी माझा प्राण समजत होतो तो साप निघाला. आज माझ्या डोळ्यावरील सत्तेची आणि श्रीमंतीची हात करून आणि या गरीब मजूर बांधवाची योग्यता पटली. जर हेच मजूर बांधव आणि माझे भाऊ माझ्या पाठीशी असते तर त्या भुजंगाची काय हिंमत होती मला फसवायची. तुम्ही गरीब असलात तरी माझ्यापेक्षाही श्रीमंत आहात. तुमची हृदय श्रीमंत आणि तीच खरी दौलत. शेवटी देवाला एकच प्रार्थना करतो, भगवंता जिथं जिथं माझ्यासारखे सैतान निर्माण करतील तिथं तिथं त्या सैतानाला खेचणारे
पश्चाताचं पुराण फार झालंय. अरे माणूस आपल्या कर्माने मरतो. मला त्याचं वाईट वाटत नाही, पण एकच सांग, हिराशी लग्न करणार आहेस की नाही? तुझ्या विरुद्ध साक्ष दिली तरी तू तिच्या सुखासाठी झटतो. तिला मी बहीण म्हणली, ती चुकली असेल, पण या भावाला चुकून जमणार नाही. देव माणसा, मी हिराशी लग्न करायला तयार आहे, पण लग्न कशाच्या जोरावर करू? मी भिकारी झालोय रे, भिकारी. कल्पक झालो. अरे मजूर म्हणून तो रेवण आणि भुजंग मला जगू देणार नाही. शेवटी त्या भुजंगानेच फसवले ना तुला, घात केला ना. भुजंग नावाप्रमाणे भुजंग होता हे कळलंच नाही. बळजबरीने भुजंगने रेमाला साथीला घेऊन संपूर्ण कारखाना आपल्या नावावर केला. अगं बाई ग, केवढा मोठा घात केला, आता कसं होईल? खोर हा तो बदमाश लुटारू विश्वासघाती. हाच तो हरामखोर शैतान, हाच तो हरामखोर शैतान. माझ्या संपूर्ण जिंदगीची वाट लावणारा नादान. उचलची फाईल आणि हे रंगरावाकडे उचल देतो. रंगराव पायातील वाट पायातच ठेवावी. घरचं कुत्र असलं म्हणून त्याला घरापर्यंत नेत नाही. म्हटलंय मला तुझ्या आता क्षणाचा विलंब झाला होता, चालता होय फोन. रंगराव शेठ, मी चुकलो खरा, पण चुकीची पहिली पायघडी तुम्हीच घातली. रंगराव, माणसाला डोळ्याने पारखायचं नसतं तर ते हृदयाने ओळखायला हवं. तुम्ही मला पारखलं नाही. माझ्यात पोसत असलेला सैतान तुम्ही बघितला नाही. तुम्हा भावाभावात मजूर मालकात मूठ पाडून मी तुम्हाला एकटं केलं आणि त्यामुळेच मी माझा अघोरी सापळा तुमच्या भोवती आवळला. पण आज तुम्हाला वाचवलं ते तुमच्या रक्तानं. बापू, मला क्षमा कर. तुझ्यावर मी निर्दयतेने गोळी झाली रे. काळजायोगी तुझ्या खांद्यावर लागली. मी दुसरी गोळी झाडली होती, पण बेतुरात गोळीच नव्हती, म्हणून तू वाचला. माझा देव माणूस वाचला. बापू, तुला वाचवण्यासाठी याच मजुराने किती धावपळ केली रे. त्यांच्या धावीने सेवेमुळे तू बरा झालास. पण मी गोळी घातली हे चुकूनही कुणाला सांगितलं नाही. धन्य आहेत तुझ्या बंधू प्रेमाची. बापू, आजपासून या कारखान्याचा मालक तू नाही. आज कारखान्याचा खरा मालक तू आहेस आणि तू तीच चालवावीस. माझा तुला आशीर्वाद आहे. तुला रंगा आशीर्वाद. बापू,